एवढे लोक आता ना कोकणामध्ये घर बघत असतात, जागा बघत असतात. मला तर एवढे कॉल येतात की बरोबर. अरे प्रगत कोकणमध्ये जागा घ्यावी. तर काही जण ऍग्रिकल्चर लँड शोधत असतात, पण ऍग्रिकल्चर लँड ना कधी क्लिअर टायटल मिळतच नाही. करेक्ट. ओके, मग त्या अनुषंगाने मग एनए प्लॉट बद्दल तुम्ही काय सांगाल आता? आणि आपला जो प्रोजेक्ट आहे तो बरोबर. कलेक्टर अप्रूव्ह एनए प्लॉटचा प्रोजेक्ट, तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? आम्हाला हे प्रोजेक्ट लॉन्च करायची आयडिया पण हीच होती, की आपली जी लोक आहेत कोकणातली, जे मुंबई, पुणे आणि दुसऱ्या सिटीजमध्ये सेटल झालेले आहेत, त्यांना सगळ्यांना कुठेतरी इमोशनली बाय करायचं असतं, की माझी एक लँड असावी कोकणामध्ये, सिंधुदुर्गात अशी. तर आणि ही लोक जी सगळी होती ती म्हणत होती, की आम्हाला ऍग्रिकल्चर लँड नाही घ्यायची. कारण का सगळ्या लोकांचा प्रॉब्लेम तोच होता, की आम्ही मुंबई, पुण्यात सेटल झालेलो आहोत. आम्हाला लीगल ह्या टायटल मध्ये प्रॉब्लेम मध्ये जायचं नाहीये. आम्हाला ऍग्रिकल्चर लँड मिळते, पण आम्हाला माहिती आहे टायटलचं कसं आहे. 7-12 कॉमन आहे, तर हे कोण करणार? लँड आवडली, पण 7-12 कॉमन, पण हे सगळ्या गोष्टी करणार कोण आमच्यासाठी? तर हे आम्हाला करायचं नव्हतं. तर आमचे सगळे जे क्लायंट आहेत, सगळे जे बायर आहेत, त्यांचा हाच प्रॉब्लेम होता. म्हणून आम्ही ठरवलं, की म्हटलं आपण एक काम करू, आपण एनए अप्रूव्ह करू, जेणेकरून की तुम्हाला तुमचा प्रत्येकाचा वेगळा 7-12 मिळतो. आता बरेच वेळा ऍग्रिकल्चर लँडला ऍक्सेस नसतो. बऱ्याच ठिकाणी फक्त 3 मीटरचा रस्ता असतो, किंवा मग तुम्हाला कोणातरी रिक्वेस्ट करून त्यांच्याकडे रस्ता ऍक्सेस घ्यावा लागतो. इथे तसा प्रॉब्लेम येत नाही तुम्हाला. इथे तुम्हाला प्रत्येक प्लॉटला 9 आणि 12 मीटरचा रस्ता असतो. तुम्हाला ऍज पर गव्हर्नमेंट नॉर्म्स अम्युनिटी स्पेस आणि ओपन स्पेस सोडलेली असते. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही वेल डिमार्केटेड असते. कारण का जेव्हा आपण हे एनए लँड करत असतो, की एनए अप्रूव्ह करून घेतो कलेक्टर, तेव्हा ऍक्च्युअल साईट वरती पण चेक केलं जातं, की बाबा एवढी लँड आहे का, एवढे प्लॉट बसतात का, आणि एवढ्या साईजचे प्लॉट बसू शकतात का, या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला गेलेला असतो. त्यामुळे इट्स इझियर की तुम्ही एनए लँड घेतली तर तुम्हाला ट्रान्झॅक्शन सोपं असतं, टायटल क्लिअर असतं, आणि रस्ता पण तुम्हाला मिळतो. बाकी आपण अम्युनिटीज देतच असतो, इलेक्ट्रिकल पोल असतील, ट्रान्सफॉर्मर असेल, पाण्याची सोय असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथे प्रोव्हाइड करतोच. आणि प्लस तुम्हाला त्याच्यावरती लोन करता येतं. उद्या तुम्ही ठरवलं की तुम्हाला घर बांधायचं आहे, तर तुम्ही लोन फॅसिलिटी घेऊ शकता बँकेकडनं, किंवा कन्स्ट्रक्शन होम लोन पाहिजे. पण ऍग्रिकल्चर लँडला तुम्हाला तो ऑप्शन नाही. ओके. त्याच्यावर बँकिंग पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही म्हणायला गेलात तर एनी लँड बिकम्स युअर असेट. ऍग्रिकल्चर लँड ते म्हणतात की बँकिंग पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणतात की नाही, ह्याला काही आम्ही त्याच्यावर लोन देऊ शकत नाही, तुम्ही मॉर्गेज करू शकत नाही. तिथे तुम्ही पर्सनल लोनला पण तुम्ही मॉर्गेज करू शकता. त्याला एक फायनान्शियल व्हॅल्यू होते, इमोशनल व्हॅल्यू प्लस फायनान्शियल व्हॅल्यू पण त्याला क्रिएट होते. इन्व्हेस्टमेंट एक सेफ इन्व्हेस्टमेंट होऊन जाते.